द्वितीय पीयूसी छात्राओं को नमस्कार। पिछले 2 कक्षाओं में यानी क्लासों में हम लोगों ने उपेंद्रनाथ अश्क द्वारा रचित सूखी डाली एकांकी के बारे में चर्चा कर रहे हैं। तो आप लोगों ने यहाँ तक इस एकांकी की कथा को सुना है। इस एकांकी में दादाजी जो है प्रमुख पात्र है, इनका नाम मूलराज है। और उसके बाद उनकी जो बड़ी यहाँ पर भाभी है, जो मंजली भाभी है, और छोटी भाभी है, बहुएं हैं। उसके बाद जो छोटी भाभी कहलाने वाली यहाँ पर जो फरेश और इंदु की माँ है। उसके बाद उनका जो दूसरा बेटा है, मंझला बेटा कर्मचंद है, और उनकी बड़ी भाभी है। जो उसके बाद यहाँ पर बड़ी बहू, मंझली बहू और छोटी बहू आती है। छोटी बहू का नाम है बेला। और बच्चे जो आते हैं भाशी, मल्लू, जगदीश है। जो नौकरानी है मिश्रानी का जो काम करने वाली है, और अन्य पात्र भी यहाँ बंसीलाल, मालवी जो है आते हैं। तो हम लोगों ने कहानी कहाँ तक सुन चुके हैं। जैसे ही दादाजी के परिवार का परिचय देखा हम लोगों ने, और वहाँ पर बहुत सारी स्त्रियाँ कपड़े धोती रहती है, बर्तन मलती रहती है या गप्पे उड़ाती रहती है। लेकिन पहला दृश्य जैसे ही शुरू होता है, एकांकी शुरू होती है, यानी नाटक शुरू हो जाता है, पर्दा हटता है, तब इंदु बड़ी बहू के बीच वार्तालाप चलता है। मिश्रानी को यानी नौकरानी जो थी रजुआ को बेला ने काम से हटा दिया था। उसी के साथ साथ वहाँ पर बेला जो है रो रही थी, और जो बेला जो हर काम से हटाने से रजुआ रो रही थी। उसी के साथ साथ वहाँ पर छोटी भाभी यानी इंदु की माँ उसे लेकर आती है, और वहाँ पर हंसते हंसते मंझली बहू का प्रवेश हो जाता है, और फिर से जो मंझली भाभी का भी प्रवेश हो जाता है। तो इन सारे लोगों में वार्तालाप चल रहा है मिश्रानी को काम से हटाने को लेकर। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಉಪೇಂದ್ರನಾಥ್ ಅಶ್ಕರವರು ಬರೆದಂತಹ ಏಕಾಂಕಿ ಸೂಖಿ ಡಾಲಿ ಏಕಾಂಕಿಯನ್ನ ಅವಿಭಕ್ತ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡಿದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ನಾಟಕ ಶುರು ಆದಾಗ ಏನು ಇಂದು ಇದ್ದಾಳೆ, ಇಂದು ಬಹಳ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ। ಇಂದು ಮತ್ತೆ ಬಡಿ ಬಹುನ ನಡುವೆ ವಾರ್ತಾಲಾಪ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ನೌಕರಾನಿಯನ್ನ, ಮನೆ ಕೆಲಸದವಳನ್ನ ಇಂದು ಬೇಲಾ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ದಾಳೆ। ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ವಾದವನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ। ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಬೇಲಾ ಫರೇಶನ ಹೆಂಡತಿ ಆದಂತ ಬೇಲಾ ತನ್ನ ಮಾತನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ತಪ್ಪನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಆ ಫರೇಶನ ತಾಯಿ ಛೋಟಿ ಭಾಬಿ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಮಂಜಲಿ ಬಹು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರವೇಶವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಂಜಲಿ ಬಹು ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। तो आखिर देखिए मंजली बहू हंसते हंसते आती है। तो यहाँ पर क्या हो जाता है, आगे 2 पृष्ठ संख्या है 140 पर मैं हूँ। ಹಾಗಾದ್ರೆ ಪುಟದ ಸಂಖ್ಯೆ 140ರಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇವತ್ತು। तो मंजली बहू, मैं तो उधर ऊपर सामान रखने गई थी, बहुत सी बातें तो मैंने सुनी नहीं, बहुत सी समझ भी नहीं पाई, अंग्रेजी में गिटपिट कर रहे थे। तो मंजली बहू बताती है आखिरकार वहां पर सारे लोगों को, कौन कौन थे वहां पर, इंदु थी, बड़ी बहू थी, और वहां पर छोटी भाभी थी, मिश्रानी थी, नौकरानी थी, मंजली भाभी, सारे लोगों को बताती है मंजली बहू, मुझे तो पता नहीं था, लेकिन वो लोग कुछ बातें कर रहे थे और अंग्रेजी में गिटपिट कर रहे थे, मुझे अंग्रेजी पता नहीं चली। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಂಜಲಿ ಬಹು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಗ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ। ಆಗ ಇಂದು, ಬಡಿ ಬಹು ಎಲ್ಲರೂ ಕೇಳ್ತಾರೆ, ಯಾಕಿಷ್ಟು ನೀ ನಗ್ತಾ ಇದೀಯಾ ಅಂದಾಗ ಆವಾಗ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಫರೇಶ್ ಮತ್ತೆ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಬೇಲಾ ಜಗಳವನ್ನ ಮಾತ್ರ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಗಿಟ್ ಪಿಟ್ ಅಂತ ಇದ್ಲು, ನನಗೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅರ್ಥನೇ ಆಗ್ಲಿಲ್ಲ। ಛೋಟಿ ಬಹು ಕಾ ಪಾರಾ
कुछ चढ़ा हुआ था। इतना मालूम हुआ कि फरेश स्नान कर कमरे में गया तो बहू रानी ने सारा फर्नीचर निकालकर बाहर रख दिया था। फरेश ने कारण पूछा। छोटी बहू ने कहा, मैं टूटी फूटी कुर्सियों और गले सड़े फर्नीचरों को अपने कमरे में न रहने दूंगी। तो क्या हो जाता है, वहां पर जैसे ही बेला और फरेश अपने कमरे में थे तो फरेश नहा धोकर वहां पर बाहर आ जाता है। तो नहाकर बाहर आने के बाद जब बेला जो थी सारे अपने कमरे के पुराने फर्नीचर जो थे तो सारे निकाल कर बाहर फेंक चुकी थी। और वहां पर सारा फेंकने के बाद जब कारण पूछती है तो वहां पर जो कारण फरेश पूछता है तो बताती है छोटी बहू, अरे मैं टूटी फूटी कुर्सियों में सड़े गले फर्नीचरों में मैं अपना जीवन नहीं गुजारा करूंगी। ಆಗ ನಾ ಯಾವ ಸನ್ನಿವೇಶ ನೋಡಿದೆ ಅಂದ್ರೆ ಮಂಜಲಿ ಬೋ ಹೇಳ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ ಫರೇಶ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ. ಆಗ ಬರೋಷ್ಟರಲ್ಲಿ ಬೇಲಾ ಏನ್ ಮಾಡಿದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ರೂಮಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಫರ್ನಿಚರ್ಸ್ ಗಳನ್ನ ಹೊರಗೆ ಬಿಸಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ಆಗ ಫರೇಶ್ ಕಾರಣ ಕೇಳಿದಾಗ ಈ ನನ್ನ ಕೊಳೆತಂತಹ ಅಥವಾ ಹಾಳಾದಂತಹ ಮುರಿದಂತಹ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸೋದಿಲ್ಲ. फरेश कहने लगा, हमारे बुजुर्ग बात कहकर छोटी बहू ने कहा, हमारे बुजुर्ग तो नंगे लुच्छे जंगलों में घूमा करते थे, तो क्या हम भी उनका अनुकरण करें? हंसती है और जो सामान पड़ा था वह भी उठाकर बाहर फेंक दिया. तो फरेश बता ही रहा था अपने पत्नी को, अरे हमारे बुजुर्ग मतलब हमारे जो बड़े होते हैं इसी जो फर्नीचर में अपने जीवन को गुजारा है. तो उसी समय उसकी बात को तोड़कर बताती है, क्या आपके बुजुर्ग अगर जंगल में नंगे घूमे हैं, हम भी घूमना पड़ता है. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾಕೆ ಅವಳು ನಗುತ್ತಾ ಇದ್ಲು ಮಂಜಲಿ ಬೋ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದಾಗ ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡು ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿಯರ ಕಾಲದ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳಿಂದ ಅಂದಾಗ ಅದೇ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನ ಮಾತನ್ನ ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿಯರು ಬರಿದಾದ ಮೈಯಲ್ಲಿ ಕಾಡನ್ನ ಸುತ್ತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಅದೇ ಅನ್ಕರಣೆ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನಾಗ ಆ ಮಾತಿಗೆ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಮಂಜಲಿ ಬೋ ಬಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು, ಇಂದು और फिर क्या हो गया, ಹಾಗಾದ್ರೆ ಮತ್ತೇನಾಯ್ತು ಇಂದು ಕೇಳ್ತಾಳೆ. ಮಂಜಲಿ ಭಾಬಿ छोटी बहू यहाँ तो मंजली बहू फरेश ने कहा, इस फर्नीचर पर हमारे दादा बैठते थे, पिता बैठते थे, चाचा बैठते थे, उन लोगों को कभी शर्म नहीं आई, उन्होंने कभी फर्नीचर के गले सोड़े होने की शिकायत नहीं की. तो देखिए जब फरेश बताता है, मंजली बहू बताती है, अरे फरेश फिर झगड़ा करते करते बताया, यानी हमारे दादाजी बैठते थे और हमारे पिताजी बैठते थे, सभी बैठते थे, तो उन्होंने कभी भी इस फर्नीचर को लेकर शिकायत नहीं की, कंप्लेंट नहीं की, तो आपको क्यों इतना यहाँ पर ऐतराज है. ಹಾಗಾದ್ರೆ ಮಂಜಲಿ ಬಹೂ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಜಗಳವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ತಂದೆ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಇರ್ಬೋದು ಇದೇ ಫರ್ನಿಚರ್ ಅಲ್ಲಿ ತನ್ನ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವರು ಯಾರು ಶಿಕಾಯತ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನೀನ್ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ. अब यदि मैं जाकर इसे रखने पर आपत्ति करूंगा तो दादा कहेंगे तहसीलदार होते लड़के का सिर फिर गया है, हाथ मटकाकर न भाई. तो देखिए वहां पर फरेश बताता है, अगर तुम इन फर्नीचरों को बाहर फेंक रही हो तो दादाजी के सामने ले जाना नामुमकिन है, क्योंकि दादाजी कहेंगे तहसीलदार बनते बनते लड़का बिगड़ गया है. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀನು ಎಲ್ಲ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಿದ್ಯಾ. ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ ತನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ, ಎಲ್ಲ ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇದೀಯಾ, ಇದು ಕಷ್ಟ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ದಾದಾಜಿಯ ಮುಂದೆ ನಾನು ತಗೊಂಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಗಿ ಮದುವೆಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದ್ದಾನೆ ಅಂತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಮಂಜಲಿ और बड़ी भाभी हाँ ठीक ही तो कहा फरेश ने. ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದು ನಮ್ಮ ಮಗ ಕರೆಕ್ಟ್ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. छोटी भाभी फरेश बेटा मेरा बेटा भला, ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಮಗ ಇದ್ದಾನೆ, ಕರೆಕ್ಟ್ ಹೇಳಿದಾನ ಅವನು. मंजली भाभी तब बहू ने कहा, तो न कहो मैं तो इस गले सड़े सामान को कमरे के पास तक न फटकने दूंगी. इस बेडॉल फर्नीचर से तो नीचे धरती पर चटाई बिछाकर बैठना लेटना अच्छा है. मेरे मायके में बेडॉल बहुत बुरा, इसमें बे उपसर्ग है. इस प्रश्न आ जाता है, बेडॉल ಅಂದ ಕೆಟ್ಟವಾದಂತ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ, ಉಪಸರ್ಗ ಇದೆ ಇದರಲ್ಲಿ, ಬೇ ಅಧಿಕ್ ಡಾಲ್ चटाई छापे ಅಂತಂತು. तो वहां पर फिर से मंजली भाभी बताती है, तब फरेश और बहू के बीच में, बेला के बीच में झगड़े हो रहे थे. तो बहू रानी बताती है,
अरे अगर आप दादाजी के पास इन फर्नीचरों को लेकर नहीं जाते हैं तो ठीक है, लेकिन मैं इन गले सड़े फर्नीचरों में अपने जीवन को कभी भी नहीं बिताऊंगी और मैं इस फर्नीचर से बेहतर अच्छा है ಚಟಾಯಿ ಬಿಚ್ಚಾಕರ್ अपना काम ಕರುಂಗಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆಗ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ಫರೇಶ್ ಮತ್ತೆ ಬೇಲಾನ ನಡುವೆ ಜಗಳ ಆಗಿದೆ ಅದನ್ನ ಮತ್ತೆ ಮಂಜಲಿ ಬಾ ವಿವರಣೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಆಗ ಬೇಲಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನ ದಾದಾಜಿ ಹತ್ರ ತಗೊಂಡೋಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ತೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಫರ್ನಿಚರ್ ಮೇಲೆ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಿಂತ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನಾನು ಚಾಪೆಯನ್ನು ಹಾಸ್ಕೊಂಡು ಮಲಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಂದು क्रोसे बस उसे तो अपने मायके की पड़ी रहती है 24 घोड़ी. तो देखिए इंदु बताती है, अरे हमेशा अपने मायके की तारीफ करते, ಯಾವಾಗ್ಲೂ ತನ್ನ ಇಂದು ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಈ ಏನು ವೈನಿ ಇದ್ದಾಳೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ತನ್ನ ತವರು ಮನೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾಳಲ್ಲ, ಜಂಬವನ್ನ ಕುಚ್ಕೊಳ್ತಾಳಲ್ಲ मंजली बहू. और छोटी बहू ने अपने मायके के बड़े बड़े कमरों और उनके बहुमूल्य फर्नीचर का बखान किया. हंसता है तो हंसती है और महाशय फरेश की एक भी न चलने दी. बेचारे बिगी बिल्ली बने दादाजी के पास चले गए. फिर से हंसती है की कहकर. तो क्या हो जाता है, मंजली बहू बताती है, अरे बहू रानी इतना ही नहीं किया, सारा फर्नीचर बाहर फेंका. फेंक कर क्या किया, अपने जो मायके की तारीफ करती है, अपने मायके के कमरे की तारीफ कर देती है, वहां की जो फर्नीचर की तारीफ करती है. और फरेश डरते डरते दादाजी के पास चले जाता है अपनी जो पत्नी को डर कर भीगी बिल्ली की तरह. ಹಾಗಾದ್ರೆ ಮಂಜಲಿ ಬಹು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಈ ಜಗಳ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಂದುವರಿಯುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಫರೇಶ್ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳು ಆ ಬೇಲಾ ತನ್ನ ತವರು ಮನೆಯ ಫರ್ನಿಚರ್ ಬಗ್ಗೆ ಕೊಠಡಿಯ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಆವಾಗ ಅವನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಬೆಕ್ಕು ಹಾಲನ್ನ ಕುಡಿಯುವಾಗೆ ಬಹಳ ಶಾಂತವಾಗಿ ಹಾಲನ್ನ ಕುಡಿಯುತ್ತೆ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ಲಾರ್ದೆ, ಆ ರೀತಿ ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಸುಮ್ನೆ ದಾದಾಜಿ ಕಡೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಇವರ ಕಾಟ ತಾಳಲಾರದೆ हंसती है, दूसरी भी उसके साथ हंसती हैं. मंजली बहू मैं तो चुपके से चली आई, मुंह बिचका कर. जबान है छोटी बहू की या कतरनी. और फिर जब अंग्रेजी बोलने लगती है तो कुछ समझ में नहीं आता. फरेश बेचारा तो अपना सा मुंह लेकर रह जाता है, जाने तहसीलदार कैसे बन गया. तो मंजली बहू जो है बताती है सारे वहाँ के औरतों को, यानी अरे ऐसा जो है बहू रानी जो है बहुत चालाक है, क्योंकि बहुत बातें करती हैं और उसकी जबान नहीं है वो कतरनी है, क्योंकि उतनी अच्छे से बात करती है. और जब अंग्रेजी बोलती है कुछ भी पता नहीं चलता. लेकिन फरेश वहां पर तहसीलदार बन गया, लेकिन घर में भीगी बिल्ली बना है. ಆಗ ಮಂಜಲಿ ಬಹು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಬಹುರಾಣಿ ಸೊಸೆಯಾಗಿ ಬಂದಂತಹ ಬೇಲಾ ಫರೇಶನ ಹೆಂಡತಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳು ಯಾವ ರೀತಿ ಜಗಳವನ್ನ ಆಡ್ತಾಳ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳ ಬಾಯಿ ಅಲ್ವೇ ಅಲ್ಲ, ಅದು ಏನಾಗಿದೆ ಕತರ್ನಿ, ಕತ್ತರಿದ್ದ ಹಾಗೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಫರೇಶ್ ಎಲ್ಲವನ್ನ ಹೆದರಿ ಹಿಂದೆ ಸರಿದು ಬಿಡ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವನು ಕೇವಲ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಹೆಸರಿಗೆ, ಆದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೆದರ್ತಾನೆ. ಇಂದು बस जबानी जबान है, बात तो जब है जब काम भी हो. तो देखिए इंदु गुस्से में आ जाती है, अरे उसकी जबान है लेकिन काम कुछ भी नहीं करती वो घर में. ಅವಳು ಮಾತನಾಡ್ತಾಳೆ ಆದ್ರೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಂದು ರೇಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಏಕ್ ಕಾಮ್ ಕೋ ಕಹೋ ತೋ 100 नाक बाँव चढ़ाती है. देखिए अगर एक काम को कहो तो 100 बार नाक बाँव चढ़ाती है. ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಹೇಳು, ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಮೂಗನ್ನ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಕಣ್ಣಿನ ಹುಬ್ಬನ್ನ ಏರಿಸ್ತಾಳೆ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ. दादाजी ने 4 कपड़े धोने को कहा था, वे तो पड़े गुसल खाने में गल रहे हैं. देखिए गुसल खाना, ये जो इसमें प्रत्यय है, खाना प्रत्यय है, आपको आ जाता है परीक्षा में. तो यहाँ पर बाथरूम को कहते हैं गुसल खाना. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಗುಸಲ್ ಖಾನ ಅಂದ್ರೆ ಬಾತ್ರೂಮಿಗೆ ಕರೀತಾರೆ. ಏನಪ್ಪ ಗುಸಲ್ ಖಾನ, ಆ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯಯ ಇದೆ, ಗುಸಲ್ ಅದಿ ಖಾನಾ, ಖಾನಾ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರತ್ಯಯ. तो दादाजी बताते हैं इंदु, अरे दादाजी ने 4 कपड़े दिए थे धोने के लिए, लेकिन अभी वह कहाँ पर पड़े हैं, जो गुसल खाने में पड़े हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಎಂದು ಇವಳು ಕೇವಲ ಮಾತನಾಡ್ತಾಳೆ ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಎಲ್ಲ ಬಟ್ಟೆಗಳು ಏನ್ ಮಾಡಿದಾವೆ, ಇನ್ನೂ ಬಾತ್ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಳಿತಾ ಇದ್ದಾವೆ. छोटी भाभी
गुसलखाने में गल रहे हैं तो तू उठा क्यों न लाई उन्हें, जा भाग कर उठा ला और फटक कर आंगन में डाल दे, मैं बहू को समझा दूंगी। इस तरह कैसे चलेगा। और भी चिंता से फरेश ने समझाया नहीं उसे। देखिए छोटी भाभी यानी इंदू की और फरेश की माँ बताती है, अरे गुसलखाने में दादाजी के कपड़े पड़े हैं तो चल जल्दी जाकर उन्हें लेकर आ और फटक डाल, धोकर डाल देना, क्योंकि मैं मेरी बहू रानी को समझा दूंगी। क्योंकि फरेश ने इस घर के रीति रिवाज को उसे अभी तक समझाया नहीं। ಆಗ ಇಂದು ಮತ್ತೆ ಫರೇಶನ ತಾಯಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳಂದ್ರೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅಜ್ಜನ ಏನೋ ದಾದಾಜಿ ಮೂಲರಾಜನ ಬಟ್ಟೆಗಳು ಎಲ್ಲವೂ ಏನೋ ಸ್ನಾನಾಗಾರದಲ್ಲಿ ಬಾತ್ರೂಮ್ ನಲ್ಲಿ ಕೊಳಿತಾ ಇದಾವ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನ ನೀ ಯಾಕೆ ತರಲಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ಮೊದಲು ತಗೊಂಬಂದು ಏನ್ ಮಾಡು, ತೊಳೆದು ಹಾಕು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದಾದಾಜಿಗೆ ಬಹಳ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ. ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತೇನೆ, ಅವಳಿಗೆ ತಿಳಿಸ್ತೇನೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರ ಗೌರವ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಇಂದು. फरेश की तो जैसे वहां बड़ी सुनवाई होती है। देखिए इंदु व्यंग्य से अपने माँ को बताती है, अरे फरेश समझाने के लिए क्या फरेश की बातें सुनती है आपकी बहु रानी। ಹಾಗಾದ್ರೆ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಇಂದು ಹೇಳ್ತಾಳೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಅಲ್ಲ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನ್ನ ಮಗ ತಿಳಿಸ್ಬೇಕಂತ ಇದೆಯಲ್ಲ, ನಿನ್ನ ಮಗನ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾಳ ಅವಳು, ಯಾವುದನ್ನ ಕೇಳೋದಿಲ್ಲ. मंजली बहू वह मलमल के थान और अबरों की बात याद है ना, अभी तक पड़े हुए हैं। देखिए मलमल के जो थान होते हैं, रेशमी का जो कपड़ा होता है, अबरों की जो बात होती है यानी वो जो बिछोने के ऊपर जो हम लोग बिस्तर डालते हैं, पर्दा जो डालते हैं, तो मलमल के थान अबरों की बात याद है ना, अभी पड़े हैं। कह कर हार गए फरेश महाशय। बहू रानी ने हाथ तक न लगाया उन्हें और वे शर्म के मारे ले जाते नहीं दादाजी के पास। कचहरी में होंगे तहसीलदार, घर में तो अपराधियों से भी गए बीते हो जाते हैं। हंसती है इंदु और बड़ी बहू भी हंसती है। तो मंजली बहू बताती है, अरे जैसे ही करमचंद यानी वहां पर जो क्या ला कर दिए थे, मलमल के थान जो रेशमी के जो कपड़े जो होते हैं और अबरों को लेकर ला कर दिए थे, तो ला कर दे चुके थे, लेकिन बहू रानी ने अभी तक उन्हें हाथ नहीं लगाया है। और फरेश भी वहां पर शर्म आकर दादाजी के पास उन्हें लेकर नहीं जा रहे। तो फरेश वहां पर जो कचहरी में तहसीलदार बनते हैं, लेकिन यहाँ पर ಬೀಗಿ ಬಲ್ಲಿ. ಆಗ ಮಂಜಲಿ ಬಹು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಕರ್ಮಚಂದ್ ರೇಷ್ಮೆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಏನು ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಹಾಕುವಂತಹ ಆಭರ್ ಕವದಿಗಳನ್ನ ಇರಬಹುದು, ಎಲ್ಲವನ್ನ ತಗೊಂಡ್ಬಂದಿದ್ದಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವೆಲ್ಲವನ್ನ ಇನ್ನೂ ಸಹಿತ ಬಹುರಾಣಿ ಬೇಲ ಅವುಗಳನ್ನ ಮುಟ್ಟಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವುಗಳು ಅವಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಫರೇಶ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ದಾದಾಜಿಯ ಮುಂದೆ ಅವುಗಳನ್ನ ತಗೊಂಡೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ನಾಚಿಕೆಯನ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನು ಕೇವಲ ಏನಾಗುತ್ತಾನೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಗಿರ್ತಾನೆ, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅವನು ಬೆಕ್ಕಿನ ಹಾಗೆ ಇರ್ತಾನೆ. छोटी भाभी पर दादाजी के कपड़े, बड़ी भाभी तुम भी बहन, बस क्या इतना पढ़ लिख कर छोटी बहू कपड़े धोएगी। इंदु क्यों, उसके हाथ नमक मिट्टी के हैं जो गल जाएंगे। बाहर से दादा के हुक्का गुड़गुड़ाने की आवाज आती है। छोटी भाभी तुम चलो, इंदु कपड़े फटक कर अहाते में डाल दो, शायद उन्हें जरूरत हो, मांगेंगे तो मैं बहू को समझा दूंगी। अहाते चार दीवार की जो जगह होती है, तो वहां पर क्या हो जाता है, छोटी भाभी और बड़ी भाभी बताते हैं, अरे वो तो ग्रेजुएट है बेला और पढ़ी लिखी है, इसलिए कपड़े नहीं धोती है। लेकिन इंदु बताती है, व्यंग्य से बताती है, क्या उसके नमक मिट्टी के हाथ बने हुए हैं तो गल जाएंगे पानी में डालने से, अरे क्यों नहीं धोएगी। उसी समय दादाजी का हुक्का गुड़गुड़ाने की आवाज आती है। सारे लोग डर कर वहां से चले जाते हैं और इंदु की माँ इंदु को बताती है, दादाजी के जो कपड़े हैं वहां पर अहाते में धोकर डाल देना. ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆಗ ಛೋಟಿ ಭಾಬಿ ಮತ್ತೆ ಬಡಿ ಭಾಬಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಅವಳು ಗ್ರಾಜುಯೇಟ್ ಇದ್ದಾಳೆ, ಶಾಲೆಯನ್ನ ಕಲ್ತಿದ್ದಾಳೆ ಅಥವಾ ಡಿಗ್ರಿಯನ್ನ ಪಡೆದಿದ್ದಾಳೆ, ಹಾಗಾಗಿ ಬಟ್ಟೆನ ತೊಳೆಯೋದಿಲ್ಲ. ಆಗ ಇಂದು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾಳೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವಳ ಕೈಗಳು ಉಪ್ಪಿನ ಕೈಗಳಾಗಿದ್ದಾವ ಅಥವಾ ಮಣ್ಣಿನ ಕೈಗಳಾಗಿದ್ದಾವ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೀರಿನಲ್ಲಿಟ್ಟಾಗ ಕರಗು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಹಾಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ದಾದಾಜಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಾದಾಜಿ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಹೆದರಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಆ ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯ, ಪಹಲಾ ದೃಶ್ಯ क्या हो जाता है,
खत्म हो जाता है। तो दूसरा दृश्य, ಎರಡನೇ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಏನ್ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ। तो दूसरे दृश्य में क्या बताते हैं, वही बरामदा दाईं ओर के तख्त पर बिस्तर बिछा हुआ है। देखिए वही बरामदा है, तो दाईं ओर तख्त पर बिस्तर बिछा हुआ है। ಅದೇ ಏನಾಗಿದೆ ಬರಾಮದ ಪಡ್ಸಾಲೆ ಇದೆ, ದಾಯಿ ಓರ್ ಬಲಗಡೆ ಏನಾಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತಖ್ತ್ ಮಣೆಯ ಮೇಲೆ ಬಿಸ್ತರ್ ಹಾಸಿಗೆಯನ್ನ ಹಾಸಿದ್ದಾರೆ। दीवार के पास तकिया लगा है, तो दीवार को तकिया लगा हुआ है, आ ಗೋಡೆಗೆ ತಲೆ ದಿಂಬನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। दादा आराम से तकिए के सहारे बैठे हुक्का पी रहे हैं। उनका मंझला लड़का करमचंद पास बैठे उनके पांव दबा रहा है। तो दादाजी क्या बैठे हैं, आराम बैठकर हुक्का पी रहे हैं, और उनका जो बेटा है मंझला लड़का यानी दूसरा बेटा जो था करमचंद, वह उनके पैर दबा रहा है। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಮೂಲರಾಜ್ರವರು ಆರಾಮಾಗಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಹುಕ್ಕಾನ ಕುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಅವರ ಎರಡನೇ ಮಗನಾದಂತ ಕರ್ಮಚಂದ್ ಅವರ ಕಾಲನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಹುಕ್ಕಾ पीते पीते दादा बच्चों को बाहर अहाते में खेलते हुए देख रहे हैं। स्नान गृह से नल के जल्दी जल्दी चलने की आवाज आ रही है, शायद कोई बच्चा उसे चला रहा है, क्योंकि करमचंद की ब्रुकुटी तन गई है। देखिए ब्रुकुटी हुब्बुಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, आंखों की जो यहाँ पर ब्रुकुटियां होती है। तो क्या हो जाता है, दादाजी हुक्का पी रहे हैं, दादाजी के पैर करमचंद दबा रहा है, लेकिन वहां पर जो बच्चे हैं खेल रहे हैं अहाते में, यानी चार दीवारी की जगह है, वहां पर खेल रहे हैं, लेकिन कोई जो बच्चा है खेलने की वजह से पानी को है छोड़ दिया है, नल शुरू है, उसकी आवाज आ रही है, और करमचंद गुस्से से अपने आंखों के ब्रुकुटियों को चढ़ा दिया है। पर्दा उठने के कुछ क्षण बाद तक नल के चलाने जाने और हुक्के के गुड़गुड़ाने की आवाज आती है। तो देखिए जैसे ही पर्दा उठता रहता है दूसरा दृश्य शुरू होता रहता है, तो हुक्का गुड़गुड़ाने की आवाज आती रहती है। ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ದಾದಾಜಿ ಅಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ದಾದಾಜಿಯ ಕಾಲನ್ನ ಅವರ ಎರಡನೇ ಮಗನಾದಂತ ಕರ್ಮಚಂದ್ ಒತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಒತ್ತುವಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಆಟವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ಮಗು ಏನ್ ಮಾಡಿದೆಯಪ್ಪ, ಅಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಮಲ್ಲು, ಭಾಷಿ, ಜಗದೀಶ್। ಹಾಗಾದ್ರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಒಬ್ಬನು ಏನ್ ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಳವನ್ನ ಚಾಲು ಮಾಡಿದಾನೆ, ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ನೀರನ್ನ। ಆಗ ಕರ್ಮಚಂದನಿಗೆ ಬಹಳ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅವನು ತನ್ನ ಕಣ್ಣಿನ ಹುಬ್ಬಿನಿಂದ ಸಿಟ್ಟನ್ನ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। कर्मचंद बस करो जगदीश, क्या कटकट लगा रखी है, जरा आराम करने दो, अभी अभी खाना खाकर बैठे हैं कि तुम। तो करमचंद डांटते हैं बच्चों को, अरे जगदीश बस करो पानी का, यानी नल शुरू करना, क्या कटकट लगाए हैं, दादाजी आराम कर रहे हैं। ಆಗ ಕರ್ಮಚಂದ್ ಬೈದ್ ಬಿಡ್ತಾನೆ, ಜಗದೀಶ್ ಆ ನೀರನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡು, ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾಕೆ ಆಟವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದೀಯ ನೀರಿನ ಜೊತೆ, ದಾದಾಜಿ ಈಗ ತಾನೇ ಊಟವನ್ನ ಮಾಡಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। दादा हुक्के की नली को हटाकर उधर देखते हुए, नहीं नहीं खेलने दो बच्चों को। फिर हुक्का गुड़गुड़ाते हैं, बच्चे हंसते हैं। बरगद की पूरी ढाल लाकर आंगन में लगा दी और उसे पानी दे रहे हैं। तो दादाजी बताते हैं, अरे नहीं नहीं बच्चों को नहीं डांटना, क्योंकि बच्चों को डांटेंगे तो बुरा हो जाएगा। तो बरगद की टूटी हुई डाली को लाकर बच्चे उसे आंगन में लगा रहे हैं और पानी दे रहे हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಆಗ ಕರ್ಮಚಂದನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೈಬೇಡ, ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಆಟವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆಗ ಮಕ್ಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಆಲದ ಮರದ ಮುರಿದಂತಹ ಕೊಂಬೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಹಚ್ಚಿ ಅದಕ್ಕೆ ನೀರನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಸ್ತೆ हैं, नहीं जानते कि पेड़ से टूटी डाली जल देने से नहीं पनपती। हुक्का गुड़गुड़ाते हैं, फिर नली छोड़कर करमचंद से, मैं कहा करता हूं ना बेटा कि एक बार पेड़ से जो डाली टूट गई उसे लाख पानी दो, उसमें वह सरसता न आएगी, और हमारा यह परिवार बरगद के इस महान पेड़ की ही बांधती है। तो दादाजी बताते हैं, क्या बताते हैं, अरे करमचंद बेटा देखो वहां पर बच्चे, जो सारे बच्चे खेल रहे हैं, लेकिन उन बच्चों को पता नहीं है एक जो है ढाल है, यानी पेड़ की जो ढाल होती है टूट जाए, टूटने के बाद उसे लाकर हम दूसरी जगह लाकर लाख बार पानी देंगे, वह कभी भी नहीं पनपती, क्योंकि टूटी हुई डाल पेड़ की डाल यानी बेल की डाल लगती है,
पेड़ की डाल कभी भी नहीं लगती। लेकिन इन बच्चों को पता नहीं है, लेकिन हमारा परिवार भी क्या है, इस बरगद के पेड़ के समान है, कहते हैं दादाजी अपने बेटे ಕರ್ಮಚಂದ್ को। ಹಾಗಾದ್ರೆ ಅವರ ಎರಡನೇ ಮಗನಾದಂಥ ಕರ್ಮಚಂದನ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಮಕ್ಕಳು ಆ ಆಲದ ಮರದ ಕೊಂಬೆ ಮುರಿದಂಥ ಕೊಂಬೆಯನ್ನು ತಗೊಂಬಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಹಚ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅದನ್ನು ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಹಚ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಈ ಮುರಿದಂತಹ ಕೊಂಬೆಯನ್ನು ತಗೊಂಬಂದು ಹಚ್ಚೋದ್ರಿಂದ ಅಥವಾ ಅದಕ್ಕೆ ನೀರನ್ನು ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗೋದಿಲ್ಲ, ಅದು ಮತ್ತೆ ಚಿಗುರು ಹೊಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬನ ಸಹಿತ ಈ ಆಲದ ಮರಕ್ಕೆ ಸಮಾನವಾಗಿದೆ ಕರ್ಮಚಂದ್. ಲೇಕಿನ್ शायद अब इस पेड़ से एक डाली टूटकर अलग हो जाए। तो करमचंद बताता है, अरे नहीं माँ जी, शायद इस पेड़ से एक डाली अलग होना चाहती है। ಹಾಗಾದ್ರೆ ಆಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಕರ್ಮಚಂದ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ದಾದಾಜಿ ಈ ಒಂದು ಮರದಿಂದ ಒಂದು ಕೊಂಬೆ ಬೇರೆ ಆಗುವಂಥದ್ದು, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಬೇರೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಏಕ್ ಜೋ ಹೈ ಹಮಾರೆ ಘರ್ से यानी इस बरगद पेड़ से अलग होना, यानी इस परिवार से कोई अलग हो रहा है। दादा क्या कहते हो, कौन अलग हो रहा है? करमचंद, शायद छोटा अलग हो जाए। दादा, फरेश, पर क्यों, उसे क्या कष्ट है? करमचंद, कष्ट उसे तो नहीं है, छोटी बहू को है। तो करमचंद बताते हैं, दादाजी पूछते हैं, आखिरकार हमारे घर से कौन अलग होना चाह रहा है? तो करमचंद बताता है, आपका छोटा पोता जो है फरेश अलग होना चाहता है। अरे फरेश क्यों अलग होना चाहता है? उसे यहाँ पर कौन सी दिक्कत की बात है? लेकिन करमचंद बताते हैं, दिक्कत की बात उसे नहीं है, उसकी जो पत्नी वो ಬೇಲಾ को है। ಹಾಗಾದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರು ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ಯಾರು ಬೇರೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದಾಗ ಕರ್ಮಚಂದ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಮೊಮ್ಮಗನಾದಂತಹ ಫರೇಶ್ ಬೇರೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಫರೇಶ್ ಬೇರೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕಾರಣ ಏನಿರ್ಬೋದು, ಏನಾಗಿದೆ ಅವನಿಗೆ ಅಂದಾಗ, ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಅವನ ಹೆಂಡತಿ ಆದಂತಹ ಬೇಲಾಳಿಗೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಇದೆ. दादा मुझे किसी ने बताया तक नहीं, यदि कोई शिकायत थी तो उसे वही मिटा देना चाहिए था। हल्की सी खरोंच भी यदि उस पर तत्काल दवाई न लगा दी जाए बढ़कर एक बड़ा घाव बन जाती है, वही घाव नासुर हो जाता है, फिर लाख मरहम लगाओ ठीक नहीं हो जाता। ಕರೋಂಚ್ यानी छोटा सा ಕರೋಂಚ್ ಆನ, ಸಣ್ಣದಾಗಿ ಏನು ಕೆತ್ತುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ಹೊಡೆತ ಬೀಳುವಂಥದ್ದು ಕರೋಂಚ್ ಅಂದ್ರೆ. घाव गाय, जो घाव हो जाना. नासुर यानी जो नस तक वह सड़ते जाना, ನರಗಳವರೆಗೆ ಕೊಳೆತು ಹೋಗುವಂಥದ್ದು. मरहम दवा, औषधि. तो देखिए क्या हो जाता है, दादाजी बताते हैं, अरे देखो बेटा, आपको एक उदाहरण बताता हूं मैं, करमचंद को बताते हैं. क्या उदाहरण बताते हैं, अगर जब हमारे शरीर में कोई एक खरोंच आ जाती है, हम लोगों को चोट पहुंच जाती है, तो उस खरोंच को हम लोग उसी वक्त दवा लगाना चाहिए, वरना वह जो खरोंच क्या हो जाएगी, गांव बनकर नासुर हो जाएगी और हमारा शरीर बिगड़ जाएगा. लेकिन उसके बाद यानी जब घाव हो जाएगा उसके बाद आप लाख मरहम भी लगाओ, वह कम नहीं हो जाएगा. इसलिए मैं अभी ही ಫರೇಶ್ को ಸುಧಾರನಾ है. ಒಂದು ನೋಡಿ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ದಾದಾಜಿ ಅವರು, ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಉದಾಹರಣೆ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ತನ್ನ ಮಗನಾದಂಥ ಕರ್ಮಚಂದನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಗಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೂ ಸಹಿತ ನಾವು ಆ ಗಾಯಕ್ಕೆ ತತ್ಕ್ಷಣ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಔಷಧಿಯನ್ನು ಹಚ್ಚಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ಔಷಧಿಯನ್ನು ಹಚ್ಚಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆ ಗಾಯ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬಹಳ ಬೆಳೆದು ಕೀವಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅದರಲ್ಲಿ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಆ ಕೀವಾದ ನಂತರ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ಔಷಧ ಹಚ್ಚಿದ್ರೂ ಸಹಿತ ಅದು ಯಾವಾಗ್ಲೂ ಸರಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಫರೇಶನಿಗೆ ನಾ ಈಗಲೇ ಸರಿ ಮಾಡಬೇಕು, ಅವನ ಜೊತೆ ನಾನು ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕರ್ಮಚಂದ್, मैं अच्छी तरह तो नहीं जानता, पर जहां तक मेरा विचार है, छोटी बहू के मन में दर्प की मात्रा जरूरत से कुछ ज्यादा है. तो करमचंद बताते हैं, अरे दादाजी,
मैं तो कुछ नहीं जानता, लेकिन जो बहू आई है बेला, उसके जो मन में बहुत जरूरत से ज्यादा दर्प है, अहम है. ಹಾಗಾದ್ರೆ ಕರ್ಮಚಂದ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಯಾವುದು ನನಗೆ ಮನೆ ವಿಷಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಂತ ಸೊಸೆಯ ಕಡೆ ಬಹಳಷ್ಟು ಜಂಬ ಇದೆ, ಅಹಂ ಇದೆ. मैंने वह मलमल के थान और रजाई के अब्रें लाकर दिए थे ना, और सबने तो रख लिए, पर सुना है कि छोटी बहू को पसंद नहीं आए. अपने मायके के घराने को शायद वह इस घराने से बड़ा समझती है और इस घर को घृणा की दृष्टि से देखती है. तो कर्मचंद बताते हैं, नहीं दादाजी, मैं परसों मलमल के थान और रजाई के अब्रेल लाकर दिया था, लेकिन सारे लोगों ने रख लिया. लेकिन कौन इनकारा? बेला ने इनकारा. बेला इसलिए इनकारी क्योंकि उसे पसंद नहीं थे. शायद वह अपने मायके के सामने हमारे घर को, हमारे घर वालों को बहुत नीच समझती है, यानी बुरा समझती है. ಆಗ ಕರ್ಮಚಂದ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಏನು ಆ ರೇಷ್ಮೆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ, ಕವದಿಗಳನ್ನ ತಗೊಂಬಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ, ಎಲ್ಲರೂ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ಈ ಬೇಲ ಮಾತ್ರ ಅವಳು ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡಿದಾಳೆ. ಅವಳಿಗೆ ಏನು ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ, ನಾನು ಶ್ರೀಮಂತ ಮನೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ನನ್ನ ಮುಂದೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಸಮಾನರಲ್ಲ, ಅಥವಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಅವಳು ತೆಗೆಳುತ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. दादा बेटा, बड़प्पन बाहर की वस्तु नहीं, बड़प्पन तो मन का होना चाहिए. और फिर बेटा, घृणा को घृणा से नहीं मिटाया जा सकता. वह बहु तभी पृथक होना चाहेगी जब उसे घृणा के बदले घृणा दी जाएगी. पृथक, अलग होना, ಬೇರೆ ಆಗುವಂಥದ್ದು. तो दादाजी बताते हैं, देखो बेटा, ये जो बड़प्पन है, यानी लोग अपने जो मायके की तारीफ कर रही थी बेला, या उसका जो बड़प्पन था वो मन का होना चाहिए, लेकिन दिखावे का उसके पास है. अगर आप सारे लोग मिलकर उसे घृणा करेंगे, तिरस्कार करेंगे, तो वह अलग होना पसंद करेगी. तो हम लोग उसे घृणा के बदले में प्रेम देंगे तो वह हमारे साथ जुड़ जाएगी, क्योंकि वे इस घर में नहीं है. ಹಾಗಾದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಬಡಪ್ಪನ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು, ದೊಡ್ಡಸ್ತಿಕೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯಾವಾಗ್ಲೂ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಬರಬೇಕು. ಆದ್ರೆ ಅವಳು ತನ್ನ ಮನೆಯ ಬಗ್ಗೆ ಜಂಬವನ್ನ ಕೊಚ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವಳಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವಳು ಬೇರೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾಳೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವಳಿಗೆ ನಾವು ಯಾರೂ ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅವಳು ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ, ನಮ್ಮ ಮನೆಯ ಆಚರಣೆ ಪದ್ಧತಿಗಳು ಗೊತ್ತಾಗುವವರೆಗೂ ನಾವು ಅವಳಿಗೆ ಪ್ರೇಮದಿಂದ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣಬೇಕು. ಲೇಕಿನ್ यदि उसे घृणा के बदले स्नेह मिले तो उसकी सारी घृणा धुंधली पड़कर लुप्त हो जाएगी. तो बताते हैं, अरे उसे घृणा के बदले प्रेम दे दो, अच्छे से बातें करो, तो क्या हो जाएंगे, इसका जो गुस्सा सारा धुंधली धुआं जैसा दूर हो जाएगा. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ತಿರಸ್ಕಾರವನ್ನ ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರೇಮ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಾತನಾಡಿ, ಆಗ ಅವಳೆಲ್ಲ ಸಿಟ್ಟು, ತಿರಸ್ಕಾರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹೊಗೆಯ ಹಾಗೆ दूर आग बिड़ते. हुक्का गुड़गुड़ाते हैं, और महानता भी बेटा किसी से मनवाई नहीं जा सकती, अपने व्यवहार से अनुभव कराई जा सकती है. टूंट वृक्ष आकाश को छूने पर भी अपनी महानता का सिक्का हमारे दिलों पर उस समय तक नहीं बैठा सकता जब तक अपनी शाखाओं में वह ऐसे पत्ते नहीं लाता जिनकी शीतल सुखद छाया मन के सारे ताप को हर ले, और जिसके फूलों की बिनी बिनी सुगंध हमारे प्राणों में पुलक भर दे. टूंट वृक्ष यानी जो वृक्ष का धड़ जो होता है, टूंट वृक्ष ಅಂದ್ರೆ ಏನು, ವೃಕ್ಷದ ಒಂದು कांड अंतೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ದೇವೆ. तदनंतर बिनी बिनी यानी बहुत मंद, बहಳ मंदाದಂತಹ. तो क्या हो जाता है, यहाँ पर दादाजी बताते हैं, अरे देखो बेटा, ये जो महानता है, अपनी महानता दिखाना है तो हम लोग बातों से नहीं दिखा सकते, उसे व्यवहार से अनुभव किया जा सकता है. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮಹತ್ವವನ್ನ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಏನು ಗೌರವವನ್ನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹರಡಬೇಕಂದ್ರೆ ವ್ಯವಹಾರದ ಜೊತೆಗೆ ನಾವು समाजದಲ್ಲಿ ನಮ್ಮ महत्वವನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡಬಹುದು. उदाहरण ಹೇಳ್ತಾರೆ, एक उदाहरण बताते हैं. क्या बताते हैं, जब एक वृक्ष होता है, उस वृक्ष के सारे पत्ते जो है गिर गए हैं, लेकिन केवल टूंट बाकी है, यानी वृक्ष का धड़ बाकी है, तो वह वृक्ष कभी भी इंसान के मन में अपने स्थान को पैदा नहीं कर सकता. क्यों? क्योंकि हम लोग इनकारते हैं उस वृक्ष को, अरे इस वृक्ष में हरे भरे पत्ते नहीं है और ठंडी हवा नहीं है और हम लोगों को छांव नहीं है, तो हम उसे इनकारते हैं. जब वह वृक्ष
उसे पानी देने से पत्तों को उगाएगा, या वहां पर जो छांव आ जाएगी या ठंडी हवा आ जाएगी, जब हमारे मन में उस वृक्ष के लिए महत्ता बढ़ जाएगी। इस तरह हम भी क्या करना है, अपनी महत्ता या बेला को समझाना चाहिए। ಆಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದಾದಾಜಿ, ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಕರ್ಮಚಂದನಿಗೆ. ಏನು ಉದಾಹರಣೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಮಹಾನತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಗೌರವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮತ್ತೊಬ್ಬರ ಮುಂದೆ ಹೇಳುವಂಥದ್ದಲ್ಲ, ನಮ್ಮ ನಡತೆಯಿಂದ ಅದು ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಏನ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಒಂದು ಮರ ಇರುತ್ತೆ. ಆ ಮರ ಏನು ಕೇವಲ ಕಾಂಡ ಮಾತ್ರ ಇದೆ ಆ ಮರದ ಅಂತಂದ್ರೆ, ಆಗ ಆ ಮರ ಯಾವಾಗಲೂ ಆ ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಹತ್ವವನ್ನ ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ? ನಾವು ಅದನ್ನ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿಬಿಡ್ತೇವೆ. ಓ, ಇದು ಮರ ಇದೆ, ಕೇವಲ ಕಾಂಡ ಇದೆ, ಎಲೆಗಳಿಲ್ಲ, ಗಾಳಿ ಇಲ್ಲ, ನೆರಳಿಲ್ಲ. ಅದೇ ಮರ ಯಾವಾಗ ಎಲೆಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ತಣ್ಣನೆ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತೋ, ಆಗ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆ ಮರದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಮಹತ್ವ ಇರುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಸಹಿತ ಅವಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರೇಮವನ್ನ ಬೆಳೆಸಬೇಕು, ಬೇಲಾಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ. ಬಾಶಿ बाहर से दादाजी, मल्लू और जगदीश ने मेरा वट पेड़ उखाड़ दिया। मल्लू से लड़ते हुए चीख चीख कर, क्यों उखाड़ा तूने मेरा पेड़, क्यों उखाड़ा? तो बाशी वहां पर बाहर से चिल्लाता है, दादाजी मल्लू और जगदीश मेरे वट पेड़ को उखाड़ दिया. ಹಾಗಾದ್ರೆ ಆಗ ಬಾಶಿ, ಮಲ್ಲು, ಜಗದೀಶ್ ಜಗಳ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಾಶಿ ಹೇಳ್ತಾನೆ ತನ್ನ ದಾದಾಜಿಗೆ, ಅಜ್ಜನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಆಲದ ಮರದ ಕೊಂಬೆಯನ್ನ ತಂದಚ್ಚಂತ ಆಲದ ಮರದ ಕೊಂಬೆಯನ್ನ ಈ ಮಲ್ಲು ಜಗದೀಶ್ ಕಿತ್ತಾಕ್ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. दादा पेड़ हंसते हैं बच्चे, हंसते हैं, ठहरो बाशी, लड़ो मत बेटा, जाना करमचंद, जरा हटाना दोनों को. करमचंद जाता है. दादा फिर हुक्के की नली मुंह से लगा लेते हैं. फरेश नीची नजर के प्रवेश करता है. तो दादाजी बताते हैं, अरे करमचंद, जाकर उन बच्चों को क्या कर देना, थोड़ा हटा देना, यानी झगड़ रहे हैं. और उसी समय प्रवेश का प्रवेश दादाजी के पास हो जाता है. ಆಗ ದಾದಾಜಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಮಕ್ಕಳು ಜಗಳವನ್ನ ಆಡುವಾಗ ಕರ್ಮಚಂದನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಕರ್ಮಚಂದ್, ಆ ಮಕ್ಕಳು ಜಗಳವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀನ್ ಹೋಗಿ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಬಿಡಿಸು. ಅದೇ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಆ ಫರೇಶ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. दादा आओ बेटा फरेश, वहाँ मैंने एक दो कपड़े भेजे थे ना, तनिक देखना बहू ने उन्हें धो डाला है या नहीं. धो डाले हो तो ले आओ जरा, फिर मैं तुमसे बात करूंगा. फरेश लज्जित हो जाता है. दादाजी नहीं धुले तो फिर धुल जाएंगे बेटा, आओ इधर बैठो मेरे पास, मैं तो तुम्हें बुलाने की वाला था, आओ आओ इधर आकर बैठो. फिर हुक्का गुड़गुड़ाने लगते हैं. तो फरेश चुपचाप आकर दादा के पास बैठ जाता है. तो क्या हो जाता है, वहां पर दादाजी जैसे फरेश जो आ जाता है, दादाजी फरेश से पूछते हैं, आओ बेटा, मैं तुम्हें मिलने वाला था, आपके पत्नी को मैंने कपड़े धोने के लिए दे दिया था, शायद देखो ना, अगर धो चुके हैं लेकर आना. लेकिन फरेश चुप रहता है. दादाजी समझ लेते हैं शायद कपड़े नहीं धोए होंगे. अच्छा, कपड़े नहीं धो चुकी है तो चलो आ जाओ मेरे पास बैठ जाओ कहकर बुला लेते हैं. ಹಾಗಾದ್ರೆ ಫರೇಶ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆಗ ದಾದಾಜಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ತನ್ನ ಒಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರಿಗೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ಮೊಮ್ಮಗನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಫರೇಶ್, ನಾನು ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಕಡೆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನೀನು ಬಟ್ಟೆ ತೊಳೆದಿದ್ದಾಳ ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ, ಸ್ವಲ್ಪ ಇಸ್ಕೊಂಬ ಅಂದಾಗ ಫರೇಶ್ ನಾಚಿಕೆನ ಪಟ್ಟು ಕೆಳಗೆ ಮುಖ ಮಾಡಿ ನಿಂತಿದ್ದಾನೆ. ಆಗ ದಾದಾಜಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಓ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ತೊಳೆದಿಲ್ಲ, ಆಯ್ತು ತೊಳಿಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವ್ರು ತೊಳಿತಾರೆ, ನೀ ಬಾ ನನ್ನ ಜೊತೆ ಮಾತಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. दादा हुक्का गुड़गुड़ाना छोड़कर, मुझे करमचंद से अभी पता चला है कि तुम्हारी बहू को रजाई के अब्रे और मलमल का थान पसंद नहीं आया. तुम्हारे ताऊ ठहरे पुराने समय के आदमी, वे नए फैशन की चीजें खरीदना क्या जाने. जब भी तो मैं कहता हूँ कि छोटी बहू को बाजार ले जाओ, वह स्वयं अपनी पसंद की चीजें ले आएगी. तो दादाजी बताते हैं, देखो बेटा, आपके जो ताऊ है यानी बड़े जो पापा है करमचंद जो है, तो क्या है, वह हमेशा पुराने फैशन के रहे हैं. तो रजाई के आपके जो पत्नी को रजाई के अपने मलमल के थान पसंद नहीं है, तो उसे बाजार लेकर जाओ और क्या करो, उसकी पसंदीदा चीजों को लेकर आओ. ಆಗ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈಗ ಕರ್ಮಚಂದ್ ಹೇಳ್ದ ನನಗೆ
ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಏನು ರೇಷ್ಮೆ ಬಟ್ಟೆಗಳಿರ್ಬೋದು, ರಜಾಯಿಗೆ ಅಬ್ರೆ ಆ ಏನು ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಹಾಸುವಂತಹ ಒಂದು ಕವರ್ ಇರ್ಬೋದು, ಬೆಡ್ ಕವರ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವೂ ಇಷ್ಟ ಆಗಿಲ್ಲ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನ್ನ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಕರ್ಮಚಂದ್ ಏನಿದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಹಳೆಯ ರೀತಿಯನ್ನ, ಹಳೆಯ ಪದ್ಧತಿಗಳು ಗೊತ್ತಿದ್ದಾವೆ ಅವ್ರಿಗೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀ ಏನ್ ಮಾಡು, ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಆ ಸಂತೆಗೆ ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಯಾವ ವಸ್ತುಗಳು ಇಷ್ಟಿದ್ದಾವೆ ಅವುಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಬರ್ಬೋದು. फरेज जी दादा ओके का कश लगाकर और मैं सोचता था कि अब बहू आ गई तो इंदु का दहेज तैयार करने में भी सहायता देगी. फरेज जी मैं इसलिए आया था. हाँ हाँ कहो, झिझकते क्यों हो जी? बात यह है कि इस घर में बेला का मन नहीं लगता. तो बताता है, फरेश बताता है, अरे दादाजी ठीक है. तो दादाजी बताते हैं, देखो अगर बेला पढ़ी लिखी है तो इंदु के दहेज करने में वह हम लोगों को मदद करेगी. तो फरेश बताता है, लेकिन दादाजी मैं आपके पास दूसरी बात कहने के लिए आया हूँ. तो दादा बताते हैं, क्या बात है? क्योंकि इस घर में अब मेरे पत्नी जो है बेला का मन नहीं लग रहा है. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಫರೇಶ್ ಯಾವಾಗ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾನೆ ದಾದಾಜಿ ಮುಂದೆ. ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಗ್ರಾಜುಯೇಟ್ ಇದ್ದಾಳೆ, ಅವಳು ಈ ಹಿಂದೂನ ಮದುವೆಗಾಗಿ ವರದಕ್ಷಿಣೆಯನ್ನ ಅಥವಾ ಎಲ್ಲ ತಯಾರಿಯನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾಗ್ತಾಳೆ ಅಂದಾಗ ಫರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ದಾದಾಜಿ ಎಲ್ಲವೂ ನಿಜ, ಆದ್ರೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬೇರೆ ವಿಷಯವನ್ನ ಮಾತನಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಯಾವ ವಿಷಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಹೆಂಡತಿಯಾದಂತ ಬೇಲಾಳಿಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ದಾದಾ इतनी जल्दी उसका मन कैसे लग सकता है बेटा? अभी कई दिन हुए हैं उसे आए और फिर बेटा मन लगता नहीं, लगाया जाता है, वह मन लगाती नहीं. तो दादाजी बताते हैं, अरे अभी थोड़े दिन हो गए वह आकर, लेकिन हम उसे क्या करना है, सारे लोग मिलकर प्रेम देना है, प्रेम से बात करना है, तो वह अपने आप मन लगाएगी. ಹಾಗಾದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಅವಳು ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ಆಯ್ತು ಮದುವೆಯಾಗಿ, ಆದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಮನೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಯ ಪದ್ಧತಿಗಳು ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗುವ ಹಾಗೆ ನಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಆಗ ಮಾತ್ರ ಅವಳಿಗೆ ಈ ಮನೆ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಈ ಮನೆಯ ಜನರು ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾರೆ. दादा तो हमें उसका मन लगाना चाहिए. वह एक बड़े घर से आई है, अपने पिता की इकलौती बेटी है, कभी नाते रिश्तेदारों में रही नहीं. इस भीड़ भाड़ से वह घबराती होगी, इतने कोलाहल से वह ऊब जाती होगी. हम सब मिलकर इस घर में उसका मन लगाएंगे. तो दादाजी अपने बेटे को समझाते हैं, अपने पोते को समझाते हैं, अरे देखो फरेश, अगर आपकी जो पत्नी है एक बड़ी घर की बेटी है और अमीर घर की है, इकलौती बेटी है, और कभी भी वो नाते रिश्तेदारों में रही नहीं है, और इस भीड़ भाड़ को देखकर वह घबरा रही है और इस कोलाहल से वह ऊब जा रही है. हम लोग हमेशा क्या करना है, उसका मन लगाने की कोशिश करना है. ಹಾಗಾದ್ರೆ ದಾದಾಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೋಡು ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಈ ಮನೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳು ಶ್ರೀಮಂತ ಮನೆಯ ಮಗಳು, ಹಾಗಾದ್ರೆ ತನ್ನ ತಂದೆಗೆ ಒಬ್ಬಳೆ ಮಗಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗುವ ಹಾಗೆ ಅವಳ ಜೊತೆ ನಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಅಥವಾ ಅವಳು ಈ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರನ್ನ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿಯ ಗದ್ದಲವನ್ನ ನೋಡಿ ಹೆದರ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಅವಳಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ನೀಡೋಣ ಅಂತಂದು ದಾದಾಜಿ ತನ್ನ ಮೊಮ್ಮಗನಾದಂತಹ ಫರೇಶನಿಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अपने पोते फरेश को बता रहे हैं, समझा रहे हैं.